खामगावजवळ ट्रकला भीषण आग, 25 लाखांचा माल जळून खाक. ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला असून अंदाजे 25 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्ह्यातील नांदुरा येथील व्यापारी भूषण राठी यांचा हा ट्रक धान्य बाजारातून तूर भरून दिल्लीकडे जात होता. दरम्यान अचानक ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग भडकली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खामगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेमुळे खामगाव-अकोला मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा.